दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो टाळी वाजवा सर्वांनी भजन करा प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता सद्गुरुनाथ महाराज आद्य अनुसया माता समर्थ बाळगीर महाराज श्री संत आनंदगीर महाराज बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज श्री संत गोपाल गिरिजी महाराज बोलो रे भाई सब संतन की भारत माता की दत्ता प्रभो 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 नामा वाचून या सर्व साधन व्यर्थ नामा वाचून या सर्व साधन व्यर्थ नाम असंख्यात तरले जीव बोलताना कमी करा गायन करताना वाढवा अहर्निशी देव गुरु नामापासे मुक्ती होती दासी चारी तेथे नामासारखी गोडी अमृतात नाही नामासारखी गोडी अमृतात नाही रुची घेऊन पाही त्याशी कळे अहर्निशी देव गुरु नामापाशी मुक्ती होती दाशी चारी तेथे अष्टोही प्रहर करावे स्मरण अष्टोही प्रहर करावे स्मरण आनंद निर्गुण विसरू नका अहर्निशी देव गुरु नामापासे मुक्ती होती दाशी चारी तेथे गोपाळगीर म्हणे एकनिष्ठा धरा गोपाळगीर म्हणे एकनिष्ठा धरा देव येईल घरात चालून या अहर्निशी देव गुरु नामापाशी मुक्ती होती दाशी चारी तेथे नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया हो नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया हो नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे तनया आत्रे अनुसयेच्या तनया आत्री अनुसयेच्या तनया आत्री अनुसयेच्या तनया तुझे नामी लागो गोडे तुझे नामी लागो गोडे हो तुझे नामी लागो गोडे गुण गाईन आवडे तुझे नामी लागो गोडे गुण गाईन आवडे तुझे नामी लागो गोडे तुझे गाईन आवडे
तनया तुझे नामी लागो गोडी गुण गाईन आवडी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः जयंचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 गोपाळगीर तुम्हारी जय जय हो बाळगुरु तुम्हारी जय जय हो गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो नामासारखी गोडी अमृतात नाही रुची घेऊन पाही त्याशी कळे अहर्निशी देव गुरु नामापाशी मुक्ती होती दाशी चारी तेथे सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा संत साधुमुनीच्या पवित्र पदस्पर्शाने भगवान दत्तात्रयाच्या पवित्र पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हातगाव या भव्य देवी या ठिकाणी संस्थानच्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूच्या 41 किलो चांदीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड दत्तनाम सप्ताह आणि अखंड दत्तनाम सप्ताहातील आजचा हा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान दत्तात्रयाच्या चरणी अर्पण करण्याचं भाग्य या ठिकाणी मला प्राप्त झालेले आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक असणारे श्री 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 1008 परमपूज्य महंत गोपाळगिरीजी महाराज यांच्या सुंदर नियोजनामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड दत्तनाम सप्ताह आणि श्री दत्तात्रय प्रभूच्या 41 किलो चांदीच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सुंदर नियोजन महंत गोपाळगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चालू आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व कलाकार मंडळी नामांकित गायक असणारे दत्तभक्तपरायण राजाराम पाटील चोंडीकर आहेत आणि दुसरे गायक दत्तभक्तपरायण मुरली पाटील मुरली पाटील आहेत आणि दुसरे गायक म्हणजे आपले आनंदराव पाटील येवलीकर आहेत आणि आपले परशुराम पाटील येवलीकर आणखी दुसरे गायक दुसरं कोण आहे आपले महाराज आहेत कीर्तनकार विनेकरी महाराज आहेत आणि मृदंगाची सेवा देण्यासाठी कपिल महाराज आणि उपस्थित सर्व माता पिता बंधुवर्ग सर्वांच्या चरणी नमस्कार करून सेवेला सुरुवात करते दत्ता प्रभो 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 प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता प्रभु दत्ता
प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता जय हो, टाळी वाजवा सर्वांनी. दत्ता प्रभो दत्ता प्रभो दत्ता प्रभो. आनंदावधोत चिंतनम श्री गुरुदेव महाराज आद्य अनुसया माता की जय. श्री संतानंद गिर महाराज महंत गोपाळ गिरीजी महाराज. बोलो रे भाई सब साधु संतन की जय. भारत माता की जय. माता की जय. समर्थ बाळगीर महाराज. दत्ता प्रभो 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 दत्ता प्रभो. नामा वाचून या सर्व साधन व्यर्थ. नामा असंख्यात धरले जीव. अहर्निशी देवा गुरु नामापाशी. मुक्ती होती जाशी चारी तेथे. श्री दत्तात्रय प्रभू यांच्या 41 किलोची चांदीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व तसेच बालयोगी श्री संत श्याम सुंदरजी महाराज यांच्या मुखारविंदातून श्री दत्त महाकथेचा आपण श्रवण करत आहात. हा सुवर्ण योग आहे. भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड दत्तनाम सप्ताह, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि दत्तकथा हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम या ठिकाणी या दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी या ठिकाणी चालू आहे. महंत गोपाळगिरीजी महाराज यांच्या सुंदर नियोजनामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा दत्तनाम सप्ताह खरोखरच उभ्या महाराष्ट्रामध्ये एवढं दत्तप्रभूच्या या दत्तबर्डी संस्थान एवढं वैभव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही. हे आपलं परम भाग्य आहे. आणि हा सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो. आपलं काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे बरं का. एवढं वैभव पाहायला मिळतं. अगदी डोळ्याचं पारणं फिटावं असं सुंदर नियोजन बापूजी महाराजांचं आहे. महंत गोपाळगिरी महाराजांचं आहे. खरोखरच महाराज महानच आहेत. आणि असे गुरु आपल्याला लाभलेत म्हणजे हे आपलं काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे बरं का. म्हणून आपण असं म्हणतो गोपाळगिरी महाराज तुम हो महान. गोपाळगिरीजी महाराज तुम हो महान. सारे जगत में तुम्हारा ही नाम. 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 गोपाळगिरीजी महाराज तुम हो महान. विको द्या विको. गोपाळगिरीजी महाराज तुम हो महान. सारे जगत में तुम्हारा ही नाम. सारे जगत में तुम्हारा ही नाम. टाळी वाजवा सर्वांनी. सारे जगत में तुम्हारा ही नाम. सारे जगत में तुम्हारा ही नाम. दत्तबर्डीवरी हो विराजमान. दत्तबर्डीवरी हो विराजमान. सारे जगत में तुम्हारा ही नाम. सारे जगत में
जगत में तुम्हारा ही नाम। गोपाळ गिरीजी महाराज तुम हो महान, गोपाळ गिरीजी महाराज तुम हो महान, सारे जगत में तुम्हारा ही नाम, 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 सारे जगत में तुम्हारा ही नाम। परमपूज्य महंत गोपाळ गिरीजी महाराजांनी या दत्तात्रय संस्था दत्तबर्डी एवढी जेवढी क्रांती केली तेवढा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही बरं का। गेल्या वर्षी 16 किलो चांदीची पादुका या ठिकाणी स्थापन केली महाराजांनी आणि या वर्षी 41 किलोची दत्तात्रय मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू आहे। 41 किलोची मूर्ती महाराजांनी का नियोजन करायचं ठरवलं तर हे 41 पद हे अमृतार्णव पद आहे बरं का। याच्यामध्ये विशेष या ठिकाणी महत्व आहे म्हणून महाराजांनी 41 किलोचीच या ठिकाणी मूर्ती स्थापना केलेली आहे। हे 41 पद म्हणजे अमृत अर्णव पद आहे। इथं शहादत्त प्रभू राहतात आणि हेच जीवाचं माहेर आहे म्हणून महंत गोपाळ गिरीजी महाराजांनी सुंदर या ठिकाणी दत्त प्रभूचं मूर्ती 41 किलोची केली आणि दत्तात्रय प्रभूचे पादुका स्थापन केले। गेल्या वर्षी आपण 16लाच पूजा करतो ना त्यामुळे 16 किलोची मूर्ती स्थापना केली। जवळपास हे सगळं खर्च म्हणलं तर 1 कोटीच्या जवळ चांदी या ठिकाणी महाराजांनी दत्तात्रय प्रभूला अर्पण केलेली आहे। या दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी एवढं वैभव आपला कुठेच पाहायला मिळत नाही। आपल्या एरियामध्ये आपल्या परिसरामध्ये सर्व भक्तांना हे सर्व वैभव पाहायला मिळतं। आपण खरोखरच अंतःकरणातून दत्तात्रय प्रभूची भक्ती करतो, आपल्या गुरुवर आपला विश्वास आहे, गुरुची भक्ती आपण अंतःकरणातून करतो म्हणून हे भाग्य आपल्याला पाहायला मिळतं बरं का। कारण का संतांचा अवतार केवळ जगाच्या कल्याणासाठी भक्ताच्या कल्याणासाठी आणि शिष्य मंडळीचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या पृथ्वी तलावर अवतारला येतात आणि सर्व मानवी जीवाला शिष्य मंडळींना उद्धार करण्याचं साधन सर्वांना दाखवून देतात। सुंदर असं नियोजन केलेले आहेत। खरोखरच डोळ्याचं पारणं फिटावं आज भक्त मंडळासाठी एवढी व्यवस्था केलेली आहेत बापूजींनी। पहा तुम्ही सुंदर आता पावसाने 2-3 दिवस साथ दिली नाही आणि दत्तबर्डी संस्थांचं विशेष असं आहे बघा, हा आनंद हा उत्सव मेघराजाला सुद्धा पाहावा असं वाटतो की काय, मला तर असं वाटतं बरं का। हा आनंद मेघराजाला सुद्धा पाहावं वाटतं, त्यांना आनंद होतो म्हणून या दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे प्रत्येक कार्यक्रमामध्ये पावसाने हजेरी 100% लावतोच। कारण का वरुण राजाला सुद्धा आनंद होत असते आणि ते पावसाची वृष्टी करून तो आनंद ते व्यक्त करत असतील असं मला वाटतं बरं का। दरवर्षी सप्त्याला या वरुण राजाची कृपा असतेच। आज काहीतरी भाग्य म्हणावं, सर्व भक्तांना बसण्यासाठी या ठिकाणी सुंदर व्यवस्था आहे आणि वरुण राजाची हाजरी आज काही नाही बरं का। कारण का संतांच्या अंतःकरणामध्ये एकच तळमळ असते की सर्व मानवी जीवाचा उद्धार झाला पाहिजे, सर्व शिष्य मंडळी मोक्षाला गेली पाहिजे म्हणून अंतःकरणात एकच तळमळ असते संतांच्या गुरुमाऊलींच्या। बुडत है जाना ना देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया। बुडत है जाना ना देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया, येतो येतो कळवळा मनोनिया।
जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संताला या समाजाची सर्व जीवांची या ठिकाणी दया आली, कळवळा आला आणि संत महात्मे सर्व जगाला ओरडून सांगितले, हाका मारून सांगितले की बाबा रे, भगवान दत्तात्रय प्रभूचं नामचिंतन केल्याशिवाय राहू नका. कारण का, जर आनंददेव प्रभूचं नामस्मरण नाही केलं तर हा जन्म व्यर्थ जाईल. गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. एकदा मनुष्य जन्म निघून गेला, हा देह निघून गेला, पुन्हा भगवंताची प्राप्ती होणार नाही, पुन्हा आपल्याला मोक्षाला जाता येत नाही, पुन्हा नामचिंतन करता येत नाही. म्हणून हा देह कसा आहे, अमोल आहे आणि आयुष्य सुद्धा अमोल आहे. ते आयुष्य घडी घडीने निघून चाललेले आहे. म्हणून सावध व्हा, सावध होऊन काय करा, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. उठ उठ प्राण्या नरदेहाचा रवी उदय झाला, प्राण्या रवी उदय झाला. करशील तरी करी, करशील तरी करी परमार्थ जाईल सिद्धीला. प्राण्या नरदेहाचा रवी उदय झाला, प्राण्या रवी उदय झाला. करशील तरी करशील तरी परमार्थ जाईल सिद्धीला, जाईल सिद्धीला, जाईल सिद्धीला. संतांनी आपल्याला जागवलं, अविद्येच्या अंधकाराच्या निद्रेतून जाग केलं बरं का. कारण का, हा कलियुग चांगला बी तेवढाच आहे आणि वाईट बी तेवढाच आहे बरं का. चांगला कशामुळे आहे तर या कलियुगामध्ये नामस्मरण केल्यावर मोक्ष आपल्या हातात आहे म्हणून चांगला आहे. आणि वाईट म्हटलं तर या कलियुगामध्ये अनेक चैनीचे साधन आले, त्याच्यामध्ये हा जीव रमला आणि आयुष्य निघून गेलं हे कळालंच नाही. म्हणून या कलियुगामध्ये नामाला फार महत्व आहे. जसं युग बदललं तसं साधन बदललं, आहार बदलला, विहार बदलला, सर्व काही बदललं बरं का. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. पहा तुम्ही, त्रेतायुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 10,000 वर्ष होतं. त्रेतायुगामध्ये मनुष्याचं आयुष्य 1,000 वर्ष होतं. द्वापार युगामध्ये आणि कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य फक्त 100 वर्ष आहे. पण 100 वर्ष फक्त गृहीत धरा, 100 वर्ष जगणारे फार कमी झाले. लक्षात घ्या, आहारामध्येही बदल झाला. त्रेतायुगामध्ये माणसाचा आहार 4 शेर होता, त्रेतायुगामध्ये 3 शेर होता, द्वापार युगामध्ये 2 शेर होता. आता कलियुगामध्ये फक्त 1 शेर, पावशरच आहे. पर काही काही लोक पावशरीवर बी जगतात बरं का. अन्न नाही गेलं तरी चालते, 1 पावशरी झालं की बस झालं, जेवण सुद्धा करत नाहीत. हा भयानक कलियुग आहे. नको ते वाईट व्यसन लागून आयुष्य बर्बाद करतात. लक्षात घ्या, हे युग परिवर्तन झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधन सोपं झालं. हाताने टाळी, मुखाने देवाचं नामस्मरण केलं की मोक्ष आपल्या हातामध्ये आहे. मुखी नाम कर टाळे, मुखी नाम कर टाळे, कर्म दहनाची होळी, कर्म दहनाची होळी, मुखी नाम कर टाळे, कर्म
कर्म दहनाची होळी, मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजलं की किती जरी पाप झालं असेल आपल्याकडून कळत न कळत, ते सर्व पाप एका क्षणामध्ये जळून भस्म होण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. म्हणून इथं बसलेल्या सर्व भाविक भक्तांना माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे, मध्ये मध्ये भजन होत असताना हाताने टाळी वाजवा आणि मुखाने दत्तप्रभूचं नामचिंतन करा. महिला मंडळ, आता आपण काय साध्या नाही राहिलो माय, आता आपण काय साध्या राहिलो का? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झालो म्हणून टाळी वाजून प्रतिसाद द्या. आता आपण काही साधे राहिलो नाही म्हणून तुमचं 100% मला साथ पाहिजे. कारण का आज आपल्याच पार्टीचा माणूस आहे. टेन्शन घेऊ नका, असं फ्रेश बसा, असं पुतळे बसल्यासारखं बसू नका. कीर्तनामध्ये थोडंसं हाला, टाळी वाजवा, आनंद घ्या. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा एकदम फ्रेश बसा, असं डोक्यावर कर्ज असल्यासारखं बसू नका. होऊ द्या कर्ज, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. टेन्शन घ्यायचं नाही, फ्रेश बसा आणि मुखाने नामचिंतन करा. बरं, एवढं टेन्शन घ्यायला आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात काहीच नाही. पाऊस पडावं म्हटलं तर पाऊस पडत नाही, नको म्हटलं तर ते काय आपलं ऐकत नाही. आपण बरे आहोत, आपण सुखरूप आहोत. काही काही गावामध्ये, काही काही विभागामध्ये शेतामधली माती सुद्धा राहिली नाही. माती बरं का, नको नको ते मोठे मोठे दगड येऊन बसले जमिनीमध्ये. जमीन तर राहिलीच नाही, जीव गेले, जनावर गेले. आपण सुखरूप आहोत, आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपल्याला दत्तात्रय प्रभूंनी तारलं, म्हणून अंतःकरणातून त्यांचं भजन करायचं आहे. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. आपलं काहीच नाही हो. काय आपलं? देह आपला आहे का? अजिबात नाही. धन आपलं नाही. देह हे काळाचे आहे, धन कुबीराचं आहे. तेथे मनुष्याचे काय आहे? देह आपला नाही, धनही आपलं नाही. आपल्या हातात फक्त टाळी वाजवायचं, नामचिंतन करायचं एवढंच आहे. धन आपलं नाही. अहो, ज्यांची लंका सोन्याची होती, ज्यांची नगरी सोन्याची होती, तो रावण गेला. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे असेल 2 तोळ्याच्या अंगठ्या, तर बी आपण पंक्तीमध्ये बोट दाखवतो, इकडे बुंदी वडा आणि तिकडे भात वडा. 2 तोळ्यामध्येच आपण खुश आहोत. आणि ते काय सोबत येणार आहे का? काही सोबत येत नाही. सांगा ते कोवडी येत नाही. हा देह एक दिवस जाणार आहे. कारण का हा देह हा उष्ण आलेला आहे. जीवात्म्याने, हा आत्म्याने हा देह उष्ण आणलेला पाचाचा, पृथ्वी आप तेज वायू यांचा उष्ण शरीर आणलेला आहे. एक दिवस याचा मालक आला, चला आमचं घर सोडा म्हटलं की आपल्याला सगळं टाकून जावं लागेल. धन हे कुबीराचं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये आपण किरायानं राहतो, तसं आपण या शरीरामध्ये किरायानं आहे. एका ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे, पहा. जिंदगी या किराये का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. साथ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, तो पाव फूलों के रखने से पहले, पाव फूलों के रखने से पहले, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, घर से बाहर निकलना 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 पड़ेगा, पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पडेगा. ज्या दिवशी या घराचा मालक येईल, वाटेल तेव्हा आपल्याला घराच्या बाहेर काढेल. बरं का, शरीर आपलं नाही. ज्याप्रमाणे आपण एखाद्याची शेती, पुरुष मंडळीनं लक्ष द्या, एखाद्या एक मिनिट हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह
कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, हा देह कोणाचा, घर कोणाचं आहे, हा देह कोणाचा आहे. बरं का, हे सर्व काही आपलं नाही, याची सत्ता नाही. एखाद्या व्यक्तीची आपण शेती वाट्याने करतो, पुरुष मंडळी वाट्याने शेती करतो, आणि त्या शेतीचा मालक जर म्हटला यावर्षी शेती तुम्हाला द्यायचं नाही, चला बाजूला व्हा, सगळं सोडून जावं लागेल. म्हणून आपलं शरीरावर सत्ता नाही. हा देह एक दिवस जाणार आहे, याला काळ खाणार आहे. देह जाईल, 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 देह जाईल. देह जाईल, 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 देह जाईल. त्याची काळोबा खाईल, देह जाईल, जाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह देह जाईल, जाईल, याशी काळोबा खाईल. देह जाईल, जाईल, याशी काळोबा खाईल. हा देह एक दिवस जाणार आहे, याला काळ खाणार आहे. म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आज आता ताबडतोब भगवान दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करून आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे घी. हे बंधन जर तोडायचं असेल अंतकरणातून त्या भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी आपल्या जिभेला लागली पाहिजे. बरं का, तर या देहाचं काहीतरी सार्थक होईल. म्हणूनच संत महात्मे सांगतात आपल्या मनाला त्या देवाच्या नामाची गोडी लावा. कधी लागेल रे वेड्या तुला, विको द्या गोडी अभंगाची, बघून घे सावळी मोरते आता त्या दत्त प्रभूचे. कधी लागेल रे वेडा तुला, गोड्या भंगाची, बघून घे सावळी मोरती आता त्या दत्त प्रभूची. धनाचा लोभ सोडून दे, भटकू नको जगभर रे वेड्या, भटकू नको जगभर. धनाचा लोभ सोडून दे, भटकू नको जगभर वेड्या, भटकू नको जगभर. करून घे भक्तीने शोधे तुझ्या अंतरंगाचे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाचे. कधी लागेल रे वेडा तुला, गोड्या भंगाची, कधी सावळे मुरलीदाच्या दत्त प्रभूची. त्या भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी लागली पाहिजे या जीवात्म्याला. त्या भगवान दत्तात्रय प्रभूच्या नामाचं वेड लागलं पाहिजे आणि अंतकरणातून
दत्तप्रभूचं नामस्मरण केल्यानंतर या जीवाचं काहीतरी सार्थक होतं. कारण का, ज्या भगवान परमात्माने लाख मोलाचा हा देह दिला, या देहाची काय किंमत आहे? एका अवयवाची किंमत डॉक्टरांना विचारा. ज्यांची किडनी गेली त्यांना विचारा किडनीची किंमत, ज्यांचा डोळा गेला त्यांना विचारा डोळ्याची किंमत, ज्यांना पाय नाही त्यांना विचारा पायाची किंमत. म्हणून या पूर्ण देहाची किंमत काय असेल? पण त्या देवाने आपल्याला कधी बिल मागितलं का या देहाचं? साधा एक बल्ब लावला महिन्याला 100 रुपये तरी बिल येतं. देवाने सुंदर 2 डोळे दिले, सुंदर असं मुख दिलं, बरं का, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन, सुंदर देह दिला त्याचं भजन करण्यासाठी. पण देवाने आपल्याला कधीच बिल मागितलं नाही. देव बिल मागत नाही, पण बिल भरण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपल्या गावातला, आपल्या या संस्थांमधला अखंड दत्तनाम सप्ताह. या सप्त्यामध्ये प्रत्येकाने बिल भरायचं आहे. आपल्याला जेवढं घडेल तेवढे, कुणी पैशाच्या माध्यमातून आर्थिक मदत, तर कुणी आपली शारीरिक मदत, कोणी अन्नदान करतं, कोणी नामचिंतन करतं. बिल भरायचं ठिकाण म्हणजे हा अखंड दत्तनाम सप्ताह, लक्षात घ्या. आणि जे लोक इथं बिल भरत नाहीत ना, त्यांचं बिल कोर्टामध्ये दवाखान्यामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. ज्यांचं बिल इथं पेड होत नाही त्यांचं बिल जेजेला बजाजला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून धार्मिक कार्यामध्ये अखंड दत्तनाम सप्त्यामध्ये होईल तेवढं बिल जमा करा. आणि तो भगवान दत्तात्रय प्रभू आपण दिलेली देणगी, आपण केलेलं अन्नदान, आज आपल्या या दत्तबर्डीवर ज्यांची पंगत होती, सुंदर या ठिकाणी स्वादिष्ट भोजन त्यांनी सर्व भक्तांना जेवू घातलं. हे एक प्रकारचं बिलच आहे, एक पावतीच आहे. धार्मिक कार्याची पावती दत्तात्रय प्रभू आपल्या भक्ताला देतात. म्हणून ज्यांची आज पंगत होती, महाप्रसाद होता, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण का, धार्मिक कार्यामध्ये जेवढं आपण अन्नदान करतो, नामचिंतन करतो, होईल तेवढी आर्थिक मदत, शारीरिक सहाय्य करतो ना, हेच बिल भरायचं पावती आहे. लक्षात घ्या, बिलाची पावती आहे. जसं शरीराला अन्नाची गरज आहे, जसं शरीराला अन्नाची गरज आहे, तसं आत्म्याला भजनाची गरज आहे. लक्षात घ्या, जैसे शरीर के लिए भोजन आवश्यक है, जैसे शरीर के लिए भोजन आवश्यक है, वैसे आत्मा के लिए भजन आवश्यक आहे. म्हणून भजन केलं पाहिजे, बरं का. आणि देवाचं नाव म्हणजे अमृत आहे. पण या अमृतासारख्या नावाला सोडलो आणि या विषय वासनामध्ये आपण गुरफडून गेलो. अमृत है दत्त नाम जगत में, अमृत है दत्त नाम जगत में, ईश छोड़ विषय विष पीना क्या, दत्त नाम नहीं तो जीना 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 क्या. अमृत है प्रभु नाम जगत में, अमृत है दत्त नाम जगत में, इस छोड़ विषय रस पीना क्या, दत्त नाम नहीं तो जीना क्या, प्रभु नाम नहीं तो जीना क्या, दत्त नाम नहीं तो जीना क्या, दत्त नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने सर ढोले, ना जाने कब सिर पर घोले, ना जाने कब सिर पर ढोले, सिर पर ढोले, ना जाने कब सिर पर ढोले. प्रभु का नाम जपो विश्वासे, दत्त का नाम जपो विश्वासे, इस छोड़ विषय विष पीना क्या, प्रभु नाम नहीं तो जीना क्या, दत्त 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 नाम नहीं तो जीना क्या, नाम नहीं तो
नामचिंतन नसेल, भजन नसेल, परमार्थ नसेल तर त्याच्या जगण्यात अर्थ नाही. कारण का ज्याच्यासाठी आपण आलो ते नाही केलो तर त्याला काहीच किंमत नाही. येऊन नामासाठी करिता जावटी, शेवटी मसनवटी जाणे लागे. आलो एका कामासाठी, करू लागलो दुसरंच काहीतरी. म्हणा असं करू नका बाबा रे. कारण का भगवान परमात्म्याने आपल्याला एवढा सुंदर देह दिला, कधीच काही मागितलं नाही. एक 80 वर्षाचे आजोबा, त्यांचं बायपासचं ऑपरेशन झालं आणि डॉक्टर त्यांना भेटायला आले. म्हणू लागले, आजोबा तुमचं ऑपरेशन अगदी चांगल्या प्रकारे झालेले आहे. तुमच्या ऑपरेशनचा खर्च झालेला आहे 5 लाख रुपये. 5 लाख म्हटल्याबरोबर आजोबा रडू लागले. डॉक्टर साहेब म्हणतात, आजोबा रडू नका, तसं काही वाटलेल तुम्हाला तर आम्ही तुमचं बिल कमी करून घेऊ, टेन्शन घेऊ नका. आजोबा म्हणतात, डॉक्टर साहेब तुमच्या बिलासाठी मी रडत नाही. 5 लाखाच्या ऐवजी तुम्ही 6 लाख जरी बिल केलात तरी मी खुशीनं देतो, त्याचं टेन्शन नाही. मग डॉक्टर म्हणतात, तुम्ही का रडता आजोबा, का रडता आजोबा म्हटल्याबरोबर आजोबांनी खूप गोड उत्तर दिलं. लक्षात घ्या. आजोबा म्हणता, डॉक्टर साहेब ऑपरेशन करताना तुम्ही फक्त 1 तास माझं हृदय सांभाळलात. आजोबा म्हणता, डॉक्टर साहेब ऑपरेशन करताना तुम्ही फक्त 1 तास माझं हृदय सांभाळलात, तर 1 तासाचं बिल तुम्ही 5 लाख केलात. पण माझ्या भगवान परमात्म्याने आयुष्यभर माझं हृदय सांभाळलं, पण कधी तो मला 1 रुपया सुद्धा मागितला नाही. याचं दुःख मला वाटतंय. बरं का, देव आपल्या भक्ताला कधी मागत नाही, पण आपण देवाला एकच द्यायचं आहे. देवाने आपल्याला हे कर्ज रूपी शरीर दिलेलं आहे. मग देवाचं कर्ज जर भरायचं असेल, ते ऋण जर देवाकडे द्यायचं असेल तर हा दत्तनाम सप्ताह आहे. म्हणून होईल तेवढं मुखाने देवाचं नामस्मरण करून आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. संत महात्मे वेळोवेळा सांगतात, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, मना दत्त दत्त वेळोवेळा. वेळोवेळा दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करा. आणि जर संत महात्मे एवढं सांगून जर ऐकत नसाल, तुमचा घाटा तुम्हीच करून घ्याल. एका ठिकाणी संतांनी असं सांगितलं, हे जरी नाही काल तर दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बा बांधून नेईल, सरती शेवटी बा, सरती शेवटी बा बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जनार्दने आमचं काय वाजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल, एका जनार्दने आमचं काय वाजाईल. हो बोला, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगळा पिंगळा महाद्वारे बोल बोली तो रेखा, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोल बोली तो रेखा, पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोली तो रेखा, पिंगळा महाद्वारे, बोल पिंगळा महाद्वारे बोल बोली तो रेखा, पिंगळा महाद्वारे. ऐक नाग बाये दत्त नाम